नमस्कार. तर आज आपण मस्त असा कोल्हापूर स्टाईल मटणाचा रस्सा कसा करायचा ते बघूया. तर त्यासाठी इकडे मी मटण घेतलं आहे. 1 किलो मटण आहे. याला स्वच्छ धुवून घेतलं आहे आणि निथळून छान घेतलं आहे. पाणी पूर्ण निथळून घ्यायचं आणि अजिबात त्याच्यात ठेवायचं नाही, कारण हळद मीठ लावतो त्यावेळेला आपल्याला हळदीचं पाणी भरपूर सुटतं. त्यामुळे पाणी पूर्णपणे निथळून घ्यायचं आणि मग याला हळद मीठ लावून ठेवायची. तर 1 चमचा मीठ घेतलं आहे मी आणि हळद घ्यायची. हळद 1 चमचाभर घेतली आणि आता याला छान मिक्स करायचं. हाताने चोळा, चमच्याने चोळू नका, हाताने चोळून घ्यायचं आणि याला एक 15 ते 20 मिनिट ठेवायचं, किंवा तुमचा मसाला बाकीचा होसपर्यंत याला मुरवत ठेवायचं. तुमच्याकडे वेळ असेल तर अगदी अर्धा तास मुरवत ठेवलं तरीही चालेल. अशा पद्धतीने हे मुरवत ठेवायचं आहे. आणि आता मी मसाला काय काय घेतला आहे ते दाखवते. तर त्यासाठी इकडे मी मसाला घेतला आहे, बघू शकता तुम्ही. तर इकडे एक मोठी वाटी भरून कोथिंबीर स्वच्छ धुवून निवडून घेतली. इकडे सुकं खोबरं आहे अर्धा वाटी आणि ओलं खोबरं अर्धी वाटी. मी दोन्ही घेतलं आहे, तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता. आणि 2 इंच आल्याचं तुकडं घेतलेलं आहे, तो बारीक कट करून घेतल्याने. 15 ते 20 लसणाच्या पाकळ्या आहेत. ह्या लहान आहेत आणि गावठी लसूण आहे, त्यामुळे मी एवढ्या घेतल्यात. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. अगदी 10-12 पाकळ्या तुम्ही मोठ्या घेतल्यात तरी चालेल. आता हे सगळं जे आहे खोबरं भाजून घेतलं आहे मी आणि आता हे सगळं वाटून घ्यायचं आहे आपल्याला. छान पाणी घालून मऊसूत असं वाटून घ्यायचं, अगदी बारीक गंध वाटून घ्यायचा, कारण रस्सा करणार आहे आपण मस्त. तर सगळं वाटून घेते मी. आता एक कुकरमध्ये आपण पहिलं मटण शिजवून घ्यायचं आहे. त्यासाठी 1 पळीभर तेल घातलं आणि आता याच्यामध्ये 1 मोठा कांदा चिरलेला आहे तो घालते मी. फक्त शिजवून घ्यायचं आहे मटण आणि फोडणी दुसरी करणार आहे. जर तुमच्याकडे वेळ असेल तर पातेल्यात तुम्ही अशाही पद्धतीने फोडणी करू शकता, पण माझ्याकडे आता वेळ नाही, त्यामुळे मी अगदी पटकन मी कुकरला शिजवून घेणार आहे मटण आणि मग त्याचा रस्सा बनवणार आहे. आषाढ महिना चालू आहे, तेव्हा मस्त असं मटण चिकन या महिन्यात खातात, त्यामुळे मी मटणाचा रस्सा दाखवते. मी जत्रेतल्या मटणाचा रस्साही त्याचाही व्हिडिओ गेल्या वर्षी केला होता, यावर्षीही केला आहे. अगदी नक्की बघा तो व्हिडिओ. खूप छान मस्त असं एक 50 माणसांना पुरेल एवढा मी तो रस्सा करून दाखवला आहे. आता कांदा परतून झाला की याच्यामध्ये ते हळद मीठ लावलेलं मटण टाकायचं. आता मी यासाठी करते कारण मला रस्सा पिवळं पाणी काढून घ्यायचं आहे, कारण माझी नातवंड आहेत, तर त्यांच्यासाठी पिवळं पाणी रस्सा जो असतो पिवळ्या पाण्याचा अळणी पाणी असतं ते काढून घेणार आहे, कारण मुलं खात नाहीत, माझ्या नातवंडांना लागतं ते, त्यामुळे मी हे काढून घेणार आहे. त्यासाठी मी इकडे आधी शिजवून घेणार आहे. तुम्हाला जर ते तसं पिवळं पाणी काढायचं नसेल तर तुम्ही असंही डायरेक्ट फोडणी करू शकता. तर यासाठी मटण छान परतून घेतलं. आता जेवढं पाणी पाहिजे काढून घेणार आहे तेवढंच मी गरम करून बाजूला घेतलं आहे. आता याच्यात ओतून घ्यायचं आणि याला 3 ते 4 शिट्ट्या, 4 शिट्ट्यामध्ये माझ्या कुकरचं मटण शिजतं. तुम्ही तुमच्या कुकरला किती लागतं, शिट्ट्या किती लागतात ते बघा. माझ्या कुकरला 4 शिट्ट्यामध्ये हे मटण शिजून तयार होतं. आता चिकनला एवढा वेळ लागत नाही, पण मटणला तेवढा वेळ लागतो. मी चिकन नेहमी पातेल्यातच करते. तर याला झाकण लावायचं आणि याला 4 शिट्ट्या करून घ्यायच्या. बाजूला शिट्ट्या होत्या तोपर्यंत फोडणी करून घ्यायचे. दुसऱ्या पातेल्यामध्ये मी आता 4 चमचे तेल घातलं आहे. 1 तमालपत्र तोडून घातलेलं आहे मी आणि इकडे 4 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेत. ह्या रश्श्यासाठी मात्र थोडासा कांदा जास्त वापरायचा. आता हा जो रस्सा आहे तो अगदी 7 ते 8 जणांसाठी पुरेल एवढा करते मी, त्यामुळे मोठं पातेलं घेतलं आहे आणि 1 किलो मटण घेतलेलं आहे. तुम्ही तुमच्या गरजेनुसार घ्या. कांदा छान परतून घ्यायचा आहे, कांदा कच्चा अजिबात ठेवायचा नाही आपल्याला, छान परतून घ्यायचा आहे. कांदा परतून झाला की आता हे वाटण घालायचं आहे. बघू शकता तुम्ही असं मस्त मऊसूत असं हे वाटण वाटून घेतलं आहे. तर हे 2 ते 3 चमचे घालते मी. तुम्ही तुमच्या गरजेनुसार कमी जास्त घ्या. मला रस्सा जास्त करायचा आहे म्हणून मी जास्त वापरते. आता हे सगळं छान परतून घ्यायचं आहे. बघू शकता तुम्ही तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. छान बाजूने तेल सुटायला लागले बघू शकता तुम्ही. म्हणजे मसाल्यात आपण जे पाणी घालून मसाला वाटला होता तेवढा आटवून घ्यायचा आहे. आता याच्यामध्ये कोरडे मसाले घालून घ्यायचे. तर हळद घालायची. आता हे मसाल्यासाठी फक्त हे साहित्य घालायचं आहे. तर मी पिवळं पाणी काढून ठेवल्यामुळे पुन्हा हळद घालावं लागणार आहे, म्हणून 1 चमचाभर हळद घातली. धनेपूड आहे 1 मोठा चमचाभर धनेपूड, 1 चमचा भरून जिरेपूड घालायची आणि 1 चमचा घरगुती गरम मसाला आहे. हे मी घरीच करून ठेवते, तो गरम मसाला वापरते.
तुमच्याकडे गरम मसाला पूड नसेल तर ज्यावेळेला तुम्ही मसाला करता त्यावेळेला गरम मसाला जो तुमच्याकडे असेल खडे मसाले ते घालू शकता. आता याच्यामध्ये घरगुती मसाला वापरायचा जो माझ्याकडे मी कांदा लसूण मसाला वापरते. मी सांगलीकडचे लोक आहे त्यामुळे कांदा लसूण मसालाच जास्त वापरला जातो आमच्याकडे, तो घालते. तुम्ही तुमच्याकडे जो वापरत असाल तो वापरू शकता तुम्ही. तर छान मिक्स करून घ्यायचं. आता हे मसाला छान भाजून घ्यायचा आपल्याला, 1-2 मिनिट छान परतून घ्यायचं. आणि आता त्याच्यामध्ये मग शिजवून घेतलेलं मटण आहे ते घालायचं आहे. बघा मस्त असं तेल सुटेपर्यंत मसाला परतून घेतला. छान मस्त वेळ देऊन परतून घ्यायचा. आता याच्यामध्ये रस्सा छान दाटसर व्हावा म्हणून ज्वारीचं पीठ 1 चमचाभर घालते. ही ज्वारी मी छान लाया फुटूसपर्यंत भाजून बारीक करून ठेवते. म्हणजे रस्सा भाज्या ज्या वेळेला करतो त्यावेळेला मोठा जास्त मसाला वापरायची गरज पडत नाही, रस्सा थोडासा दाटसर होतो, त्यासाठी ही वापरते. मी जे मोठं मटण करते चुलीवरचं गावचं त्याच्यामध्ये हा ज्वारीचं पीठ वापरतेच. आम्ही ह्या भागाकडची लोक शक्यतो हे ज्वारीचं पीठ वापरतात, ज्वारीचं किंवा बाजरीचं. पण बाजरीचं पीठ जास्त वेळ भाजून ठेवलं दळून ठेवलं की ते राहत नाही, कडू होतं. पण शक्यतो ज्वारीचंच पीठ वापरायचं. आता हे मटण जे शिजवून घेतलेलं मटण आहे ते वापरते मी. पाणी काढून घेतलं मुलांसाठी. आणि आता हे मटण बघा पीस सगळे आता या रश्श्यामध्ये मसाल्यामध्ये छान असं हे परतून घ्यायचं आहे. मसाला छान सगळ्या पिसांना लागेल इतपत आपल्याला हे छान परतून घ्यायचं आहे. बघा बघू शकता तुम्ही सगळीकडून मसाला लागला, छान परतून घ्यायचं. गॅस मोठाच ठेवायचा आणि छान हे सगळं परतून घ्यायचं. अगदी याच्यात थोडंसं पाणी राहिलेलं असेल ते सुद्धा आटलं पाहिजे इतपत परतून घ्यायचं आपल्याला हे. आणि आता याच्यामध्ये जे गरम पाणी बाजूला रश्श्यासाठी जे गरम पाणी ठेवलं होतं ते ओतून घ्यायचं. थोडंसं झाकून ठेवलं कारण रस्सा त्याच्यामध्ये पाणी मला दिसलं ते आटूसपर्यंत थोडंसं झाकून ठेवलं होतं. आता याच्यामध्ये रस्स्यासाठी पाणी ओतायचं. तर रस्सा मी 7-8 जणांसाठी करणार आहे म्हणून रस्सा थोडासा जास्त पाणी घालणार आहे. अगदी 5 ते 6 मोठे ग्लास पाणी घातलं आहे मी. तुम्ही जर 4 जणांसाठी करणार असाल तर सरळ त्याच्यापेक्षा अर्ध करा, किंवा तुमच्याकडे रस्सा कितपत खातात त्या पद्धतीने करा. आमच्याकडे भाकरीबरोबर खाण्यासाठी खूप असा पातळ असा रस्सा करतात, त्यामुळे त्याच पद्धतीनं मी हे केला आहे. आमच्या गावच्या ठिकाणी किंवा आम्ही मुंबईमध्ये सुद्धा अशाच पद्धतीने रस्सा करतो. चिकन रस्सा असाच असतो माझा, मटणाचाही रस्सा असाच असतो, जास्त मसाला घालत नाही. तुम्हाला जर पातळ आवडत नसेल तर याच्यामध्ये जास्त जो मसाला केला होता त्याच्यामध्ये गरजेनुसार तुम्ही पाणी घालून रस्सा असा घट्टसर रस्साही करू शकता. पण आमच्याकडे पातळ खातात म्हणून या पद्धतीने करते. तुम्ही घट्टही रस्सा ह्याच पद्धतीने करू शकता, फक्त पाणी कितपत वापरायचं ते तुम्ही बघा, त्याप्रमाणे करून घ्या. तर अशा पद्धतीने हे करून घेतलं. छान एक मोठी उकळी आली की गॅस कमी करून 3 ते 4 मिनिट छान उकळून घ्यायचं की तुमचं मटणाचा रस्सा तयार झाला. मस्त खमंग असं मटणाचं कालवण तयार झालं, रस्सा म्हणू शकता. उकळी येऊसपर्यंत वाट बघायची आणि मग गॅस कमी करायचा. अशा पद्धतीने हे बघा बघू शकता तुम्ही, उकळी आली की गॅस कमी करायचा आणि थोडंसं शिजवून घ्यायचं. रेसिपी कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब